लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये खूप जबरदस्त ट्विस्टची एंट्री झालेली आहे। आता ज्या वेळेला नैनाला महागडा ड्रेस हवा असतो त्याच वेळेला एका जुन्या साडीचा ड्रेस शिवून कला आता चांदेकरांच्या घरामध्ये येताच पूजेला कलासोबत खूप मोठा चमत्कार घडणार असतो। लाल साडीचा ड्रेस घातल्याने आता नैना नाही तर पूजेला आता कलासोबत एक मोठा चमत्कार घडणार असतो, ज्याची कलाला कल्पना पण नसते। लाल रंगाच्या ड्रेसमुळे कलाच्या आयुष्याला खूप मोठी कलाटणीच मिळणार असते आणि चांदेकरांची मोठी सून म्हणजेच अद्वैतची बायको होण्याच्या दृष्टीने कलाने हा लाल ड्रेस घालून खूप मोठं पाऊल टाकलेलं असतं, ज्याला आता पूजेला आलेले पुजारी सुद्धा खूप मोठ्या मनाने आबांना हे सगळं करण्यासाठी संमती देतात आणि आबा आता निर्णय घेतात। इकडे नैना सांगत असते की हे बघ, मला न पिक्चरमधल्या ज्या हिरोईन कपडे घालतात ना तशा कपड्यांचा ड्रेस हवा आहे, कारण चांदेकर ही खूप मोठी आसामी आहे आणि चांदेकरांनी खूप मोठी आसामी, मला साधा सुद्धा कोणताही ड्रेस नको, नाहीतर मी जाणार नाही असं म्हणत आता इकडे नैना खूप मोठ्या फुशारक्या मारत असते। पण एवढे महागडे ड्रेस खरेदी करायला ॲक्च्युली कला आणि तिच्या परिवाराकडे पैसे नसतात। मग आता कला विचार करते की आपण एक काम करूया, काहीतरी जुगाड करूया, म्हणून ती आता तिथे असलेल्या सगळ्या साड्यांपैकी एक लाल साडी काढते। तोपर्यंत इकडे आता चांदेकरांच्या घरामध्ये 10 वाजेपर्यंत सगळ्यांनी पूजेसाठी यायचं असं ठरतं आणि आता आबा सगळ्यांना सांगतात की आजच्या दिवसाला पूजेच्या दिवशी आपल्या चांदेकरांच्या परिवारामधला प्रत्येक व्यक्ती लाल ड्रेसमध्ये आला पाहिजे, लाल कपड्यात आला पाहिजे। आता याची कल्पना ना कलाला असते ना बाकी कोणाला, कारण ड्रेस कोड फक्त चांदेकरांचा ठरलेला असतो। चांदेकर सगळे लाल कपडे घालणार म्हणून त्यांची आधीपासून जोराजोरात तयारी चालू असते। इकडे नैना म्हणते ही मला फडतूस काहीतरी ड्रेस देणार आणि त्याच वेळेला इकडे आता कलाने सुंदर साडी घेतलेली असते, पण साडी नेसायला नैना नकार देते आणि आता नैना सांगते की मला महागडाच ड्रेस पाहिजे। पण आता नैनाकडे महागडा ड्रेस येणार तरी कसा? तोपर्यंत चांदेकरांच्या परिवारामधले सगळेच जण पूजेसाठी लाल ड्रेस घालून तयार होत असतात। पण इकडे नैनाची नाटकं काही संपतच नसतात। कला म्हणते अगं नैनाताई, तू असं काय करतेस, तू जो कपडा घालशील तो तुला छान दिसेल। पण नैना कुठची ऐकायला, नैना म्हणते मी येणारच नाही पूजेला। त्यावरती आता इकडे संगीता म्हणते कला आता तूच बघ बरं, इतका महागडा ड्रेस तरी आपण आणणार कुठून? कला आता विचार करते, 2 क्षण थांबते आणि काहीही करून आईसाठी, बहिणीसाठी, वडिलांसाठी म्हणजे पूर्ण घरासाठी कलाला काहीतरी करायचं असतं, जेणेकरून आपल्याला समाधान मिळेल, म्हणजे कलाचा तो स्वभावच असतो। इकडे नैनाचा चेहरा बघून कला आता तिथल्याच एखाद्या ढिगाऱ्यामधून काहीतरी ड्रेस मिळतोय का हे पाहते आणि त्याच्यातच एक सुंदर लाल रंगाची साडी असते, ज्याच्यावरती छानपैकी गोल्डन वर्क असतं जरीचं। इतकी सुंदर साडी बघून कलाच्या डोक्यामध्ये विचार येतो की मी ह्याचा पटकन ड्रेस शिवून देते आणि कला त्या सुंदर साडीचा ड्रेस शिवायला निघते सुद्धा। कलाला शिवणकाम उत्तम येत असतं। आता तो साडीचा ड्रेस कलाने बनवल्यावरती इतका झकास ड्रेस बनतो, पण त्या इतक्या सुंदर ड्रेसला कलाची बहीण नैना नाकं मुरडते। तोपर्यंत संगीता सांगते बघ ग किती छान ड्रेस झालेला आहे। त्याच्यावरती नैना म्हणते हा फडतूस ड्रेस घालून जर मी तिकडे गेले ना सगळेजण माझ्याकडे हसून बघत बसतील, तुला कळतंय का, हे काहीतरी घालून मी जाऊ शकत नाही। संगीता म्हणते अगं किती छान ड्रेस झालाय, पण आता नैना काही ऐकायला तयार नसते। तिची चिडचिड चालू असते, साडीपासून बनलेला ड्रेस घालून मी तिकडे जाणार नाही असं तिने ठाम हट्टाने सांगितलेलं असतं। त्यावेळेला आता मात्र तो शिवलेला ड्रेस कला स्वतः घालून निघते। संगीता म्हणते ठीक आहे, हाताकडे जेवढे पैसे आहेत त्याचा आपण नैनाला एक ड्रेस आणूया। नैनाला ड्रेस आणला जातो, कला त्या साडीचा ड्रेस घालते आणि इकडे चांदेकरांच्या पूजेमध्ये आता एंट्री धमाकेदार होणार असते। आता इकडे आबा सांगत असतात 10ची वेळ बिलकुल चुकवायची नाही, 10च्या ठोक्याला पूजा सुरू झाली पाहिजे। गुरुजी म्हणतात हो तर नेहमीच आहे आपलं, 10 म्हणजे 10 वाजता पूजा झाली आहे, मूर्ती तर आलेलीच आहे। आता मात्र सगळ्या चांदेकरांच्या एक एक करून सगळ्यांनी पूजेला हजर व्हायचं आहे। सगळेजण आता छानपैकी पूजेसाठी हजर होत असताना मागून आता कला, संगीता आणि तिची मुलगी या तिघींची पण एंट्री होते। त्यांच्याकडे 3 पास असतात। तोपर्यंत काजू काही यायला तयार नसल्यामुळे कला
नैना आणि आता संगीता अशा तिघींची एंट्री होते. इकडे आबांनी छानपैकी पूजेचं सुरुवात केलेली असते. सगळ्यांनी लाल ड्रेस घातलेला असतो. तोपर्यंत कलाने लाल ड्रेस घालून येत असतानाच आबा आता कलाकडे पाहतात आणि हा पण देवी आईचा संकेतच आहे का की आपल्या घराण्याने सगळ्या चांदेकरांनी लाल रंगाचे कपडे घातलेत आणि ही मूर्ती बनवणारी मुलगी सुद्धा लाल रंगाचा ड्रेस घालून आलाय. तोपर्यंत अद्वैत सुद्धा कलाकडे बघतो. तिकडे सोबत नैना पण असते, संगीता आलेली असते. आबा म्हणतात, पोरी अगं तू लाल रंगाचा ड्रेस घालून आलीस हा तर एक शुभ शकुन झाला, कारण या पूजेसाठी फक्त लाल रंगाच्या कपडे घातलेल्यांनाच पूजा करण्याची परवानगी मिळणार आहे. आणि अद्वैत पाहतच बसतो की आबा आता या मूर्ती बनवणाऱ्या एका साध्या मूर्तीकार मुलीला पूजेचा मान देणार. अद्वैतला हे सहन होत नाही. अद्वैत चिडलेला असतो, पण पुजारी म्हणतात आबांचा शब्द प्रमाण, या ताई तुम्ही पूजेचा मान घ्या. आता पुजाऱ्यांचे शब्द प्रमाण मानत कलाला आता काहीही नकार देण्यासाठी पर्यायच नसतो. कला पुढे पुढे येते आणि पुजारी आता कलेला पूजेचा मान देतात. आबांच्या म्हणण्याप्रमाणे कलेला पूजेचा मान मिळालेला असतो. इकडे आता नैना पाहत बसते आणि विचार करते, म्हणजे मी जर हा ड्रेस घातला असता तर मान मला मिळाला असता का. नैनाला स्वतःचाच राग येतो आणि कलाचा पण खूप राग येतो, कारण तो साडीचा ड्रेस न घातल्यामुळे जो मान कलाला मिळाला आहे तो कदाचित नैनाला मिळाला असता असं तिला वाटतं. चांदेकरांच्या पूजेमध्ये पूजेचा मान हा लाल ड्रेसमुळे मिळाल्यामुळे आता सगळ्यांच्याच भुवया उंचावतात. कलासोबत मात्र जुन्या साडीचा ड्रेस घातल्यामुळे पूजेला मोठा चमत्कार झालेला आहे आणि चांदेकरांच्या पूजेचा मान मिळणं म्हणजे ते काही ऐऱ्यागैऱ्याचं काम नसतं. कलाने चांदेकरांच्या घराण्याची मोठी सून होण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल उचललेलं असतं. जो मान ॲक्च्युली संगीताला नैनाला द्यायचा असतो तो नयतीने कलाला दिलेला असतो आणि त्यामुळे इथूनच मालिका एका वेगळ्या वळणावरती सुरू होते. आबांच्या मनामध्ये कला ही मोठी सून म्हणून फिक्स झालेली असते. पुजाऱ्यांनी शिक्कामोर्तब केलेलं असतं, पण अद्वैतचं काय, संगीताचं काय. संगीताला कलाला नाही तर नैनाला अद्वैतची बायको होण्याची असते. अद्वैतला कला पण नको असते, नैना पण नको असते, पण आबांना कला हवी असते आणि देवी आईने कलालाच इशारा दिलेला असतो. नियतीच्या या खेळामध्ये कसे फारडे फिरणार आणि आता कला कशी काय चांदेकरांच्या घरची सून होणार हे आपण येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा.